सतत भांडत करत असल्यामुळे राग मनात धरून पतीने पत्नीचा केला खून। पती स्वतः पोलीस ठाण्यात झाला हजर। घरगुती वादातून पतीकडून पत्नीचा डोक्यात कुऱ्हाड घालून निर्घृण खून। सांगलीमध्ये एका पतीने पत्नीचा डोक्यात कुऱ्हाड घालून निर्घृण खून केल्याची घटना घडली आहे। अनिता सीताराम काटकर असं मृत महिलेचे नाव आहे। शहरातील शिंदेमळा येथील खुर्ने गल्लीमध्ये पहाटेच्या सुमारास ही घटना घडली असून घरगुती वादातून पती सीताराम काटकर यांनी ही हत्या केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे। खुनाच्या घटनेनंतर पती सीताराम काटकर स्वतः पोलीस ठाण्यात झाला हजर। पहाटे 5:30च्या सुमारास खुनाचा प्रकार घडला आहे। घटनेनंतर संजयनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे। बांडाफोड न्यूज करिता विशेष पश्चिम महाराष्ट्र क्राईम प्रतिनिधी विवेक कांबळे।